श्री शिवलीला अमृताध्याय 2 श्री गणेशाय नमः. जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्ती मुक्ती सर्व कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी संके ते अथाव असे करुणी भलत्या मिसे घडे शिवस्मरण न कळता परिसाशी लोह जान संघटता सुवर्ण करी की न कळता प्राशिले अमृत परी अमर करी की यथार्थ औषध नेनता बक्षित परी रोग सत्य हरी की शुष्क तृण पर्वत अद्भुत नेळता बाळक अकस्मात अग्नि स्फुलिंग टाकीत परी भस्म यथार्थ करी की तेसे न कळता घडे शिवस्मरण परी सकल दोष होय दहन अथवा विनोदे करुणे शिवस्मरण घडो का हे का व्यर्थ हा का फोडी ती शिव शिवनामे ओरडती का अरे का हे उगे न राहती आर हर गर्जती वेळोवेळ शिवनामाचा करीती वेहाळ माझे उठविले कपाळ शिव शिव म्हणता वेळोवेळ काय नेते यांच्या हाता ऐसे हेळ ना करी क्षणोक्षणी परी उमावल्लभ नाम घेवधनी पुत्र कन्या नामे करुणी शिवस्मरण घडो का महाप्रीतीने करिता शिवस्मरण आदरे करिता शिवध्यान शिवस्वरूप मानुनी ब्रह्मान संतर्पण करी सदा ऐसे शिवी आवडी धरी त्या माझी आली शिवरात्री उपवास जागरण करी होय बोहरी महात्पापा ते दिवशी बिल्ह दळे घेऊन यथा सांगा घडे शिवार्चन तरी सहस्र जन्मेचे पाप संपूर्ण भस्म होऊन जाईल नित्य बिल्ह दळे शिवाशी वाहत त्या एवढा नाही पुण्यवंत तो तरेल हे नवल नव्हे सत्य त्याचा दर्शने बहुत तर ती प्राप्त काळी घेता शिवदर्शना या मिनीचे पाप जाय जळून पूर्वजन्मीचे दोष गहन माध्यान्नी दर्शन घेता नोरती सायंकाळी शिव पाहता सप्रेम सप्तजन्मीचे पापे होय भस्म शिवरात्रीचा महिमा परम शेष ही वर्णू शकेना कपिला षष्ठी अर्थोदय संक्रमण महोदय गजच्छाया ग्रहण इतुकेही पर्व काळ ओवाळून शिवरात्री वरुणी टाकावे शिवरात्री आधीचा पुण्य दिवस त्या ही वरी पूजन जागरण विशेष त्रिकाल पूजा आणि रुद्र घोष याच्या पुण्याशी पार नाही वरिष्ठ विश्वामित्राधी मुनीश्वर सुरगण गंधर्व किन्नर सिद्धिचारण विद्याधर शिवरात्री व्रत करिता ती यथार्थी सुरसव कथा बहुत शौनकाधिका सांगे सुतती श्रोते एकावी सवचित आदरे करून या तरी माझी माघ मास त्याचा व्यास महिमा वर्णी विशेष त्या माझी कृष्ण चतुर्दशी मुख्य शिवरात्र जाणे जे विंध्याद्रिवाशी एक व्याध मृग पक्षी घातक परम निषिद्ध महानिर्दय हिंसक निषाद केले अपराध बहुतेने धनुष्य बाण घेऊन पारधीस चालिता दुराचारी पाश वाघुरा कक्षेशी धरी कवचन तेल ही हरित वर्ण करी गोंधालुली त्राण अनेक ही हाती शस्त्र सामुग्री घेऊन काननी जाता शिवस्थान शोभायमान देखील तव तो शिवरात्रीचा दिन यात्रा आली चहूकडून शिवमंदिर शृंगारून शोभा आणली कैलासीची शुद्ध रजत गटवर्ण देवालय झळके शोभायमान गगन चुंबित ध्वज पूर्ण रत्न जडित कळस तळपतातीमध्ये मणिमय शिवलिंग भक्त पूजा करीती सांग अभिषेक धारा भंग विप्रधरिती रुद्रघोषे एक टाळ मृदुंग घेऊन सप्रेम करीती शिवकीर्तन श्रोते करटाळी वाजवून हर हर शब्दे घोष करीती नाना परिमळ द्रव्य सुवास तेने सदा शिव दश दिशा दुमदुमिल्या विशेष लक्ष दीपांचे प्रकाश जलज घोष घंटारव शशीमुखा गर्जती भेरी त्यांचा नादन माये अंबरी एव चतुर्विध वाद्य नाना परिभक्त वाजविती आनंदी तो तेथे व्याध पाताला समोर विलोकी सर्व सोहळा एक मुहूर्त उभा टाकला हसत बोलिते विनोदी हे मूर्ख अवघे जन येथे द्रव्य काय व्यर्थ नासुनी आता दगडा बाहेर पाषाण देव पण येथे कैसे उत्तम अन्न सोडून व्यर्थ का करीती उपोषण ऐसी अचेष्ट करीती तेथून कानना प्रती जात असे लोक मने गर्जती वारंवार आपण ही विनोदी म्हणे शिव हर हर सहज सव्य घालून शिवमंदिर घोरे कातार प्रवेशाला वाचेची लागला तोची वेद विनोदी बोले शिव शिव शब्द नाम प्रतापे दोष अगाध झडत सर्व चालती घोरांधर शेवता वन नाढळतीच जीव लघु दारुण तो तरुण द्विधवधूचे सदन वासरमणी प्रवेशाला दिशा प्रवर्तली सबल ती ब्रह्मांड करंडा भरले काजळ की विशाल कृष्ण कंबळ मंडप काय उभारीला
विगत धवा जेवी कामिनी तेवीत न शोभे कदा यामिनी, जरी मंडित दिसे उडांगणी परिपतीहीन रजनी, ते जैसा पंडित गेल्या सभेतून मूर्ख जलपती पाखंड ज्ञान, ते जेवी अस्त जाता सहस्र किन्नर उडन गणे मार्ग झळकती, असो ऐसे निषा दाटली बहु सुबद्ध अवघ्या वेळ उपवासी निषाद, तो एक सरोवर अगाध दृष्टी देखिले शोधिता, अनेक संपत्ती सौभाग्य सदनी, देवी सरोवरी शोभती कुमुदिनी, तटी बिल्ल वृक्ष गगनी शोभायमान, पसरला योग भ्रष्ट कर्म भूमीस पावती जनन, तेवी बिल्हडहाळी या गगनी होऊन भूमीस लागल्या येऊनी, माझी रवी शशी किरण न दिसे त्यात, तम दाटले दारुण माझी बैसला व्याध जाऊनी, शरासनी शर लावूनी कानाडी ओढूनी, सावज लक्षी दृष्टी बिल्ल दळे टाकली बहुत ती दक्षिणा, हस्ते खुडोनी टाकीत तो तेथे पद्यच हस्ते स्थापित, शिवलिंग दिव्य होते त्यावरी बिल्लदळे पडत, तेने संतोषला अपर्णानाथ, व्याधास उपवास जागरण घडत, सायास न करिता अनायासे वाचेशी शिवनामाचा चाळा, हर हर म्हणे वेळोवेळ पापक्षय होत चालला, पूजन स्मरण सर्व घडले एक याम झाली, रजनी तो जलपाना लागी एक हरिणी आली, तेथे ते गर्भिणी परम सुकुमार तेजस्वी व्याध, तिने लक्षिला दुरोने कृतांतवंत परम दारुण, अकर्ण ओढीला बाण देखून या हरिणी बोलत असे म्हणे, महापुरुषा अनन्याविन कामज वरील लाविला बाण, मी तवर हरिणी आहे गर्भिण वध तू न करावा उद्रात गर्भ सूक्ष्म अज्ञान वधिता, दोष तुझा दारुण एक रथ भरी जीव वधिता सान, तरी एक बस्त वधियेला बस्त वधिता एक वृषभ हत्येचे पातक, शत वृषभ ते गो हत्या देख घडली शास्त्र वदत असे, शत गो हत्याची पातक पूर्ण एक वधिता होय ब्राह्मण, शत ब्राह्मणांचे पातक जाण एक श्रीवध लिया, शत श्रियाहुनी अधिक एक गुरु हत्येचे पातक, त्याहुनी शतगुणे देख एक गर्भिणी वधलिया, तरी अन्याय नसता हे अवसरी मज मारीशी का, वनंतरी व्याध म्हणे कुटुंब घरी उपवाशी वाट पाहता, मीही अजी निराहार अन्न नाहीच अनुमात्र परिमृगी होऊन सुंदर गोष्टी वदसी, शास्त्रियांच्या मजाचर्य वाटे पोटी नारायश सांगायची गोष्टी, तुझे देखून या दृष्टी तया हृदयी उपजत असे, पूर्वी तू होतीस कोण, तुझं एवढे ज्ञान कुठून, तू विशाल नेत्री रूप लावण्य सर्व वर्तमान मज सांगे, मृगी म्हणे ते अवसरी पुरी मंथन करिता क्षीरसागरी चतुर्दश रत्न काढिली सुरासुरी, महाप्रयत्न करून या त्या माझी मी रंभा चतुर, मज देखुनी बोलती सुरवर, नाना तपे आचरोनी अपार तपस्वी पावती, म्हाते म्या नयन कटाक्ष जाळे पसरूनी बांधिले निर्जलांचे मन मिळ, माझ्या अंग सुवासा वेधून मुनी भ्रमर धावती, माझे गायन एक वयास सुरंग सुधा पाणी धावती सुरंग, मी भोगे स्वर्गीचे दिव्य भोग स्वरूपे नमनी, कोणाशी मदा अंगी चढला बहुत शिवभजन टाकिले, समस्त शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत शिवार्चन सांडिले म्या सोडून अशुधापान करू लागले, मध्यप्राशन हिरण्या नामा दैत्य दारुण सूर सोडून रतले त्याशी, ऐसा लोटला काळ अपार मृगयशी गेला तो असुर, त्या दृष्टांसंगे अपर्णावर भजन पूजन विसरले, मनास ऐसे वाटले पूर्ण असुर गेला, मृगये लागोनी इतक्यात घ्यावे शिवदर्शन म्हणून गेले कैलासा, मज देखाता हिम नगजामात परम क्षोभोनी शाप देत, तू परम पापिनी यथार्थ मृगी होई मृत्यूलोकी, तुझ्या सख्या दोघी जणी त्या उदिल तुझं सवे हरिणी, हिरण्य असुर माझे जे ये भजनी असावध सर्वदा, तोही मृग होणी सत्य तुम्हा शीस होईल रथ, एक व्याधा सवचित मग म्या शिवा प्रार्थिला, हे पंचवदना विरूपाक्ष सच्चिदानंदा कर्माध्यक्ष दक्ष मखल दलना सर्व साक्ष, उपशाप देय मते भोळा चक्रवर्ती दयाळ, उपशाप वदला पयफेन दवल, 12 वर्षे भरता तत्काळ पावाल माझ्या पदाते, मग आम्ही मृगयोनी जन्मलो हे कर्मवनी, तरी मी गर्भिणी आहे हरिणी प्रसूत काळ समीप असे, तरी मी आपुल्या स्वस्थळा जाऊन सत्वर येते गर्भ ठेवून, मग तू सुखे घेई प्राण सत्य वचन, हे माझे हे मृगे बोलिली सावचित्त, त्यावरी तो व्याध काय बोलत, तू गोड बोलसी यथार्थ परी विश्वास मज न वाटे,
नाना परी असत्य बोलून करावे. शरीराचे संरक्षण हे प्राणीमात्राचं आहे ज्ञान. तरी तू शपथ वदे आता महातपापी उच्चारून शपथ वदे यथार्थपूर्ण. यावर इथे हरिणी दिनवदन वाहत आन एका ते ब्राह्मण कुळी उपजोनी जो न करी वेदशास्त्र ध्यायन सत्य शोच वर्चित संध्याहीन माझी शिरी पातक ते एक वेदक्रिय करीती पूर्ण कृतज्ञ परपीडक नावडे भजन एक दानाशी करीती विघ्न गुरु निंदा श्रवण एक करीती रमावर उमावरांशी निंदा त्या पापांची मज होय अपदा दान दिधले जे ब्रह्मारुंदा हिरोने घेती माघारे एक यती निंदा करीती एक शास्त्रे पाहती द्वेंद निर्मिती नाना भ्रष्ट मार्गे आचरती स्वधर्म आपला सांडून या देवालयान माझी जाऊनी हरिकथा पुराण श्रवणे जे बसती विडा घेऊन ते कोडी होती पापीये ते देवळात करीती श्री संभोग की श्री प्रताराशी करीती वियोग ते नपुसंग होऊन अभाग्य उपजती या जन्मी वर्मे कर्मे निंदा करीत तो जगपुरीक्ष भक्षक काज होत शशी विद्या असून न सांगतला जो पिंगळा होय निर्धारे अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण घेती त्या निमित्ते गंडमाळा होती परक्षेत्रियांच्या गायी वळून आणि तिथे अल्पयुषी होती या जन्मी जो राजा करी प्रजा पीडन तो या जन्मी व्याघ्र का सर्प होय दारुण वृथा करी साधू छळन निर्वासन पूर्ण होय त्याच्या श्रेया व्रत नेम करीती भ्राताराशी अभेरीती धन धान्य असोनी वंचिती त्या वाघुळा होती या जन्मी पुरुष कुरूप म्हणून त्या गीता त्या या जन्मी बालविद्या होत तिथे जारकर्मी करीत मग त्या होती वारंगाना या भ्राताराशी गर्भ निर्भस्त स्थिती त्या दाशी किंवा लुलटा होती सेवक स्वामीचा द्रोह करीती ते जन्म येती श्वानाच्या सेवकापासून सेवा घेऊन त्याची न ते जो वेतन त्या अत्यंत भिकारी होऊन दारोदारी हिंडतसे श्री पुरुष गुज बोलता जो जाऊन ऐके तत्वता त्याची श्री दुरावी हिंडता अन्न न मिळे त्या तया ते जे जारण मारण करीती ते भूत प्रेत पिशाच होती यती उपवासे पीडिती त्या ते दुष्काळ जन्मावरी जे श्री रज ज्वाला होनी गृही वावरे जे पापीनी पूर्वज रुधिरी पडती पत्नी त्या गृही देव पितृगण न येती जे देवांच्या दीपाचे तेल नेती ते या जन्मी निपुत्रुक होती ज्या रांधित अन्न चोरून भक्षिती त्या मार्जरी होती या जन्मी ब्राह्मणास कदक घालून आपण भक्षिती षडश पक्वान त्याचे गर्भ पडती घालून आपुल्या कर्मवशे जो माता पित्यांशी विनवित तो ये जन्मी मर्कट होत शिनवित तो या जन्मी मर्कट होत सासू श्वसुरा शूद्रा गांजित तरी बालक न वाचे येचे मृगी म्हणे व्याधा लागून जरी मी न ये परतून तरीही महत्व वापे संपूर्ण माझ्या माथा बैसोने हे मित्य गोष्ट होय साचार तरी घडो शिवपूजेचा उपहार ऐसे शपथ घे कथा निर्धार व्याध शंखला मानसी म्हणे प्रतिव्रते जाई आता चतुरई निशा सरता हरिणी म्हणे शिवपदाशी तत्वता पुण्यवंता जाशील उदक पान करून वेगीने श्रमा गेली ती कुरंगी इकडे व्याध दक्षिण भागी टाकी बिल्ल दळे खुडून या 2 प्रहार झाली यामिनी द्वितीय पूजा शिवे मानोनी अर्ध पाप जळाले मूळ होणे सप्तजन्मीचे देदवा नामी आवड झाली पूर्ण व्याधी करी शिवस्मरण मृगीमुखे केली निरूपण सहज जागरण घडले त्यात दुसरी हरिणी अकस्मात पातले तेथे तृषाकांत व्याधी बाणा आवडीला त्वरित करुणा भक्त हा भाकी हरिणी ते म्हणे व्याधा एक ये समयी मज कामानळे पिढीले पाही पतीस भोग देऊन लवलाही परतून येते सत्वर व्याध आश्चर्य करीती मनात म्हणे शपथ बोलून जाई त्वरित धन्य तुझे जीवित्व सर्व शास्त्रार्थ ठावो का वापी ताडाग सर्वर जो पतित तो मोडी देवागार गुरुनिंदक मध्यपाने दुराचार ती पापे समग्र मस्तकी माझ्या महाक्षत्रिय आपण म्हणवित समरांगणी मागे पळत धृती हरी सीमा लोटित ग्रंथ निंदिक महापुरुषांची वेदशास्त्रांची निंदा करी संत भक्तांशी देशात हरिहर चरित्रे अव्हेरी माझी शिरी पाहती पापे धन धान्य असून पाही पतीलाही शिनवी म्हणे नाही पती सांडोने निजे परागृही ती पापे माझ्या माता पुत्र श्रुद्धा सुशासन मार्गे वर्तिता त्याशी व्यर्थची गंजिले जे न पाहता ते कुरूप होती तत्वता हिंडता भिक्षा न मिळेची बंधू
बंधू जे वेरी करीती ते या जन्मी मत्स्य होती. गुरुचे ऊने जे पाहाती त्यांची संपत्ती दबदब होय. जे मार्गस्थाची वस्त्रे हरिती ते अति शूद्र प्रेत वस्त्रे पांघरती. आम्ही तपस्वी म्हणून अनाचार करीती ते घुले होती. मोकाट दासी स्वामीची सेवा न करीती ती ये जन्मी होय मगरी. तो कन्या विक्रय करी हिंसक योनी निपजे. जो श्री भाताराची सेवा करीत तिचं तो व्यर्थची गांजित. त्याच्या भंग होत जन्मजन्मांतरी न सुटे. ब्राह्मण करी रस विक्रय घेता देता मद्यपी होय. जो रुद्रा अपमानिता आहे तो होय ब्रह्म राक्षस. एके उपकार केला जो नष्ट नाठवी त्याला तो कृतज्ञ जंत झाला. पूर्वकर्मे जाणी जे विप्रशास्त्री जेऊन या श्री भोग करी ते दिनी तो श्वान सुकर योनी उपजेलनी. संशय व्यवहार दहांत बेसुनी खोटी साक्ष देई. गर्जोन पूर्वज नरकी पातकी पतन असत्य साक्ष देताची श्री. दोघी स्त्रिया करून एकची वर राखी जो मन तो गोचिड होय. जाण सारमेय शरीरी पूर्वजन्मी कोंडी उदक. त्याच्या मळमूत्र निरोध देख करिता साधू निंदा आवश्यक. सत्वर दंड भग्न होती देवालाही करी भोजन परी. हे जन्मी होय क्षीणा पृथ्वीपतीचा निंदा करिता जाण. उदरी समाग्री होय पे ग्रहण समयी करी भोजन. त्याशी पित्तरोग होय दारुण. परम बाळे की परदेशी नेऊन ती सर्वांग कृष्ट भरेची श्री करी गर्भपातन. ती उपजे वंध्या होणे देवालय टाकीत पडून तरी अंगभंग होय त्याचा. अपराधाविन श्री गांजिता हे त्याचे. हे जन्मी एक अंग जाय. ब्राह्मणांचे अन्न हरिती पापी त्यांचा वंश न वाढे. कधी गुरु संत माता पिता त्याशी होय. जो निर्भस्थिता तरी वाचा जाय तत्वता. अडखळे बोलता क्षणाक्षणा. जो ब्राह्मणांशी दंड मारी त्याशी व्याधी तिडका लागला शरीरी. जो संतांशी वादविवाद करी दीर्घदंत होती त्याचे. वेदद्वारीचे तरुवर अश्वत्थादी वृक्ष साचर तोडीला. पांगुळ होय निर्धार भिक्षा न मिळे हिंडता. जो सुतक अन्न भक्षित त्याची उदरी नाना रोग होत. अपनची परिमळ द्रव्य भोगी समजत तरी दुर्गंधी. सत्य सर्वांगी ब्राह्मणाचे ऋण न देता तरी बालपणी मृत्यू पावे. पिता जलवृक्ष छाया मोडिता तरी एकही स्थल न मिळे. त्या ते ब्राह्मणाशी आशा लावून चाळवी नेधी कदा दान. तो ये जन्मी अन्न करीत हिंडे घरोघरी. जो पुत्र द्वेष करीत आणि दारिद्र्यांशी लग्न मोडित तरी श्रीसल राहे पोटात. बंध्या निश्चित संसारी जेने ब्राह्मण बांधिले निग्रोहोन. त्याशी सांडसे ताडी सूर्यनंदन. तो नायके कथा ग्रंथ पावन बधीर होय. जन्मोजन्मी तो पिढी माता पितयास त्यांचा सर्वदा होय कार्यनाश. एकास भजे निंदी सर्व देवास तरी एकची पुत्र होय त्याशी. जो चांडाळ गोवध करी त्याशी मिळे कर्कशा नारी. वृषभ वधिता निर्धारी शतमूर्खे पुत्र होय त्याशी. उदक तृणीविन पशु मारित तरी मुख्याच प्रजा होती समस्त. त्या प्रतिव्रतेस भोगू इच्छित तरी कुरूप नारी. कर्कशा मिळे तो पारधी बहुदिव शिवसहारी. तो फेफरा होय संसारी. गुरूंचा त्याग जो चांडाळ करी तो उपजताची मृत्यू पावे नित्य. अथवा रविवारी मुते रवी समोर. त्याचे बालपणी दंडभग्न केश शुक्र. जे मृत बालासाठी रुदती निर्धार त्याचा. हसता निपुत्रुक होय हरणी म्हणे व्याधा लागून. मी सत्वर येते पतीस भोग देऊन न ये तरी ही सर्व पापे संपूर्ण. माझ्या माता बेसो तपे व्याधन मना शंकोन. म्हणे धन्य धन्य तुमचे ज्ञान. सत्वर येई गृहास जाऊन सत्य पूर्ण सांभाळी. जलपान करुणी वेगी आश्रमा गेली ते कुरंगी. तो मृग राज तेच प्रसंगी. जला पारणार्थ पातला व्याधे ओढीला बाण. तो मृग बोले दीनवदन. म्हणे माझ्या स्त्रियांच्या पतिव्रत सगुण. त्याशी पुसुनी येतो मी शपथ एके त्वरित कीर्तन करीती प्रेमळ भक्त. जो कथा रंग मोडित निर्वश होय ते पाप सत्य. मम माथा कर्म वेदोक्त. शूद्र निजांगे आचरत तो अधम. नरकी पडत परधर्म आचरता. तीर्थयात्रेशी विघ्ने करी वाटपाढी. वस्त्रद्रव्य हरी तरी सर्वांगी रोन अघोरी. नरकी पडे कल्प पर्यंत शास्त्र कोची नाही प्रमाण.
कुट कविता करी शूद्र लक्षुणे हरिती ब्राह्मणांचा मान तरी संतान तयांचे न वाढे हरिदिनी शिवदिनी उपोषण विधियुक्त न करी द्वादशी पूर्ण तरी हस्तपादक्षिणा होती त्याची निर्धार एक शिव हरी प्रतिमा फोडिती एक भगवंता विघ्ने करीती एक शिव महिमा उच्चादिती नरकी होती कीटक ते मातृद्रोही त्याशी व्याधी भरे पितृद्रोही पिशाचे विचारे गुरुद्रोही तत्काळ मारे भूतप्रेत गणी विचारे तो विप्र आहार बहुत सेविती त्यास जो हासे दुर्मती त्याते मुखी अरोचक रोग निश्चिती न सोडती जन्मावरी एक गोविक्रय करीती कन्या विक्रय अर्जिती ते नर मार्जर मस्त होती बाळे भक्षिती आपुले जो कन्या भगिनी अभिलाषी कामदृष्टी न्याहाळी पतिव्रतेशी सप्रेम रोग होय त्याशी की खडा गुह्यात टाकत प्रसाद भंग लिंगभंग करी देवांशी उपकरणे अलंकार चोरी देव प्रतिष्ठा अभिरी पांडुरंग होय ते एक मित्र द्रोह विश्वासघातक करीती मातृपितृहत्या गुरुशी संकटी पाडिती वृद्ध ब्रह्मवध गोवध नवारीती अंगी समर्थ्य असोन्या ब्राह्मण बेसोनी बाहेरी उत्तम मात्र सेविती गृहांतरी सोयऱ्यांशी प्रार्थना करी संग्रहणी पोटशूल होती तया एक कर्म भ्रष्ट पंचयज्ञ न करीती एक ब्राह्मणाशी सदने जाळीती एक दिनाशी मार्गी नागविती एक संतांचा करीती अपमान एक करीती गुरु छळन एक म्हणती पाहो याचे लक्षण नाना दोष आरोपिती अज्ञान त्याचे संतानांना वाढे जो सदा पितृद्वेष करी तो ब्रह्मा रुद्रांशी अभेरी शिवकीर्तन एका त्राशी अंतरी तरी पितृवीर्य नव्हे तो शिवकीर्तनी नव्हे सादर तरी कर्ण मूळ रोग निर्धार नसत्याच गोष्टी जल्पे अपार तो दुर्धर होय निर्धारे शिवकीर्तन किंवा पुराण श्रवण तेथे शयन करिता सर्प होय दारुण एक अतिवादळ छळ न जाणतो पिशा योनी पावती एका वेदा देवार्चनी विट येत ब्राह्मण पूजा वया कंटाळत तीर्थप्रसाद अभेरीत त्याच्या आखो ती अंगर शिरा मृग म्हणे येशा पापे अपार मग मस्तकी होईल परम भार मग सार पारधी म्हणे सत्वर जाई स्वस्ताना मृगवर्या व्याध शिवनामे गरजेते क्षणी कंठ सददित अश्रुनयनी मागोती बिल्लदळी खोडून शिवावरी टाकत असे चोप्रहारांचा पूजाचारी संपूर्ण झाले शिव जागरी सप्तजन्मेचे पापे निर्धारी मुळा होणी भस्म झाली तो पूर्व दिशा मुख प्रज्वलित प्रक्षाळित सुपर्णाग्रज उदय पावत रक्तवर्ण शोभा दिसत तेची कुंकुम प्रचीचे तो तिसरी मृगी आली अकस्मात व्याध दिधीला कृतांतवत म्हणे मारू नको माझं यथार्थ बाळांशी स्तन देऊनी येते मी व्याध अत्यंत हर्षभरित म्हणे ही काय बोलेल या शास्त्रस्थ तो एका वया म्हणत शपथ करून जाय तो यावरी मृगी म्हणे व्याथ एक जो तृणदायक ग्रामदायक ब्राह्मणांचे कोंडी उदक क्षयरोग त्याशी न सोडी ब्राह्मणांची सदने रीती देख त्याचे पूर्वज रवी पडती निशंख पुत्र बिघडती एक श्री पुरुषा विघड पाडी ती देव ब्राह्मण देखोनी खालती न करीती कदमान निंदिती बोलती कठोर वचन यमकर चरण छेदी त्यांचे परवस्तू चोरावया देख खंड लाविला असे रोख साधू सन्मानाने मानी दुःख त्यास नेत्र रोग तिडका न सोडती पुस्तक चोर ते मुखी होती रत्न चोरांचे नेत्र जाती अत्यंत गर्विते महिष होती फारसी निश्चित शेण पक्षी भक्तांशी जो निंदा करीती त्याची मुखी दुर्गंधी घाणीती तो मातापित्यांशी ताडीती तू लुला होय या लागी तो अत्यंत कृपण धन नव्हेची प्राण मात्र न तो महाभुजंग होणे दूषित बैसे ते भिक्षेशी यतीश्वर आला तो ते नेंद्रिता दवडीला त्या शिव त्यावरी जाण कोपला संतती संपत्ती दबदब होय ब्राह्मण बैसला पात्रावरी उठून घातला बाहेरी त्याहून दुराचारी दुसरा कोणी नसेची ऐशा धर्मा एकोणी पारधी सदत बोले वचन स्वस्थळा जाई जलपान करून बालांशी सन देऊन येसे कोणी मृगी लवला येती गेली जलप्राशन करून या बाळीस्थान लावून तृप्त गेली ती येणे वडील झाली प्रसूत दुसरी पतीची कामना पुरवित मृगराज म्हणे आता त्वरित जाओ चला व्याधापाशी मृगे पाडसा सहित सर्व ही व्याधापाशी आली लवला ही मृग म्हणे ते समय आधी मज व्याधी पारधी मृगे म्हणे हा नवे विधी आम्ही जाऊ पतीच्या आधी पाडसे म्हणती त्रिशुद्धी आम्हासी वधी
कधी पार दिया त्याच्या वचने ऐकता ते क्षणी व्याध सतत झाला मनी अश्रुधारा लोटल्या नयनी लागे चरणी तयांच्या म्हणे धन्यजी ने माझे झाले तुमचे मुखी निरूपण ऐकले बहुधा जन्मीचे पाप जाळाले पावन केले शरीर माता पिता गुरुदेव तुम्हीच आता माझे सर्व कैसा संसार मिथ्या व्हावा पुत्र कलत्र सर्व लटके व्याध बोले प्रेमे करून आता कधी मी शिवपद पावेन तो अकस्मात पावेल विमान शिवगण बसले त्यावरी पंचवदन दशभुज व्याघ्रंबर नेसले महाराज अद्भुत तयांचे तेज दिक्क चक्र माझे न छायसे दिव्य वाद्य वाजविती किन्नर आलाप करीती विद्याधर दिव्य सुमनांचे संभार सुरगण स्वयं वर्षती मृगे पावले दिव्य शरीर व्याध करी साष्टांग नमस्कार मुखे म्हणे जय जय शिव हर हर तो शरीर भाव पालटला परेशी झडकता लोह्य होय सुवर्ण तैसा व्याध झाला दशभुज पंचवदन शिवगणी बहुत प्रार्थोनी दिव्य विमानी बैसविला मृगे पावले दिव्य शरीर तीही विमाने अरुडली समग्र व्याधाची स्तुती वारंवार करीती सुरगण सर्व ही व्याध नेला शिवपदाप्रती तारा मंडळी मृगे राहती अध्यापी गणनी झळकती जन पाहती सर्व डोळा सत्यवती हृदय रत्नखानी रसभरित बोलिला लिंग पुराणी ते सज्जन ऐकून दिन रजनी ब्रह्मानंदे करून या धन्य ते शिवरात्री व्रत श्रवणी पातक दब्ध होय जे हे पठन करीती सावचित्त धन्य पुण्यवंत नरतेची सज्जन श्रोते निर्जर सत्य प्राशन करून शिवलीलामृत निंदक असुर कुतर्की बहुत त्यास प्राप्त कैसे हे कैलासनाथ ब्रह्मानंद तयाचे पद कल्हार सुगंध तेने श्रीधर अभंग षंड पतरुंजी घालिती शिवनामे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोंद खंड परिसोत सज्जन खंड द्वितीय अध्याय गोड हा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु।